मागची व्हिडिओ आपण बघितली होती पण त्याच्या आधीचा व्हिडिओ बाकी होता. काय बाहेर गेलतो कशासाठी ते बघा दिसतंय तुम्हाला. हे तर काही घेतलीच नाही, दुसरीच चॉईस केली पण दाखवली तुम्हाला. फिक्स तर हीच केली होती पण आम्हाला एवढं हे वाटलं अगं बाई ही चप्पल जर घेतली तर मला हिच्यासोबतच थांबावं लागेल, बाकीचं काम सोडून द्यायचं आणि ही चप्पल घातल्यावर एक जण सोबतच राहावं लागणार का नाही, खरं सांगा बरं तुम्ही. म्हणून कॅन्सल केली आणि पुढं गेलो. थोडंसं गुलमंडीमध्ये लस्सी वगैरे घ्यायची होती मग, कारण हा सुपारी हनुमान मंदिरला तिथं छान लस्सी भेटते म्हणून आम्ही तिकडं गेलो. आणि बघा इथं मंदिरात दर्शन घेतलं, जागृत हनुमान मंदिर आहे मस्त, ते दर्शन घेतलं आणि यांना व्हाईट शर्ट घेतला. आणि आता लग्नासाठी पाहिजेच होता, म्हटलं व्हाईटच पाहिजे, उन्हाळ्याची कॉटनचे ड्रेसच छान वाटते म्हणून फक्त शर्ट घेतला. आता हे मिक्स करायचं, घरी केले ना छान होत्या ग, विकत आणण्यापेक्षा घरी केले. तिखट आणि गोड पाणी आहे का. मस्त लागतो कोल्ही भेळ, अशी उन्हाळ्याची भारी लागते याच्यामध्ये. ते जर टाकलं तर गोड आंबट तिखट, पहिले चिंचा राहायच्या. मस्त वल्ली भेळ खायला या. आज शुक्रवारचा व्हिडिओ आहे. आता सगळी लग्नाची धामधूम संपली, आता आपला चिवडा खावा उन्हाळ्याचा. आता या पुऱ्या दिल्या होत्या बघा लग्नाच्या, खाल्ल्या एवढ्या दिवस आम्ही ना. आता त्याचा भुगा झाला त्याचा. टेस्ट पण वेगळी लागू राहिली मग काय खाल्लं. लग्नाच्या पुऱ्या एकदम भारी लागतात, त्यांच्या पुऱ्या पण छान झालेल्या होत्या. भरपूर जणांनी लग्नाच्या पुऱ्या खाल्ल्या यावर्षी. त्याच्यासोबत वल्ली वेळ या मस्त वल्ली वेळ खायला. बऱ्याच दिवसातून आता घरचा व्हिडिओ घेतलेला नाही आपण. आता लग्नाची धामधूम संपली, अजून दुसरं लग्न आहे 2-3 दिवसांनी 10 तारखेला. मग बघू आता. आणि आज शुक्रवार आहे, मस्त वल्ली भेळ दुपारच्या वेळेचा नाश्ता आहे आता हा. बाहेर खाण्यापेक्षा घरचं जर करून खाल्लं होतं खूप छान. त्याला या उन्हाची भेळ खायला मस्त. कसे वाटले लग्नाचे व्हिडिओ. जर नवीन असेल कोणी व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता लई 4 वाजता भूक लागली, उन्हाळ्याचं जेवण पण जात नाही म्हणून म्हटलं चला वल्ली भेळ करून खाऊ. थोडं 5-7 दिवसामध्ये आपण व्हिडिओ घेतला नाही. आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. आता बघा आपण घरी आलेले आपल्या, आणि तुम्हाला खरंच दाखवते आपण जर घरी नसलो तर काय काय पसारा होतो. साहजिक कशी आता माणसं ड्युट्या करून सुद्धा काही करू शकत नाही. माझा मनी प्लॅन कसा सुटला, त्याची काठी पण पडली खाली. आणि मनी प्लॅन्ट सुकल्यानंतर मी परत त्याचं पाणी ते बदलवलं. आता हे बघा डायरेक्ट काड्या बाहेर आले त्याच्या. जाऊ हे साहजिकच आहे, आता घरी सगळं लक्ष होत नाही. आणि नाही म्हणून भरपूर लग्न राहता बाकीचे लग्नांचे पण मी काही व्हिडिओ घेतले नाही. जिथं जिथं गेलो होतो फक्त एकच लग्नाचा व्हिडिओ घेतला तेवढा, 1-2 दिवस राहिल्यामुळं. आणि खरं कुठंतरी जाऊन आलं माणूस चेंज होतं. चेंज म्हणजे एका ठिकाणी राहून कंटाळा येतो. तर मग आता लग्नात जाऊन आलो, घर आवरले 2 दिवस. घर आवरून झाल्यानंतर आता परत लग्न होते, तर ते 2 लग्न मी नाही ॲडजस्ट केले, कारण तिकडून आल्यावर खूप धावपळ झाली. आणि नंतर आराम पण होता 2-3 दिवस. मग मुलालाच पाठवलं लग्नाला, मी काही गेले नाही. आणि परत एक लग्न येते एका दिवसाचं ॲडजस्ट करून. अजून त्या लग्नाचं काही थोडंसं वेळ टाकून पण जास्त काही घेणार नाही. आणि ह्या लग्नामध्ये तुम्हाला कोण ओळखीचे वाटले, कसे वाटलं आणि व्हिडिओ कसे वाटले हे पण कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन कोणी असेल ते. आणि खरंच मी मागच्याच वेळेस सांगितलं, आपण जर कुठं गावाला वगैरे गेलो तर आपले नाते माहीत होते, आपल्याला तर माहिती आहे. पण जे कोणी नवीन असतात त्यांचे मुलं, छोट्या मुली, असं छोट्या वयाचे जे असतात त्यांना पण माहीत होतं हे कोण ते कोण. आपण म्हणतो लग्न, पण
भरपूर लग्न झाले या वर्षी, पण असं काही नाही आहे. आणि भगवंताच्या कृपेने राहिलेल्या मुलांचं पण लवकर हो, आणि असंच आपल्याला पण लग्नाला जायला भेटू. आणि बघा, छोटी छोटी जे मुलं असतात त्यांची एकमेकांच्या ओळखी होतात, ह्या निमित्तानं तरी ओळखी होतात आणि नातेसंबंध माहीत होते. आणि कुणी कुणी आपण सांगितल्यानुसार उन्हाळ्यामध्ये गेल्यावर आनंद घेतला, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांनी वगैरे. कारण उन्हाळ्यातच हा आपल्याला, आणि दिवाळीच्या सुट्टीमध्येच आपल्या मुलांना गावाकडं मन मोकळं मनसोक्त राहता येतं. आता पहिल्यासारख्या सुट्ट्या पण नाही म्हणा, तेवढ्या सुट्ट्या पण कमी झाल्या. वाव, काय लाल टरबूज निघालं. तुम्ही कापलं म्हणूनच लाल निघालं. एवढं लाल कोणतं? हे काय इंजेक्शन नाही दिलेलं नाही टरबूजाला.